साळवींना पक्षात प्रवेश देण्याआधी शिंदे विश्वासात घेतील, शिंदे सेनेचे आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य. अंतरवाली सराटीत साखळी उपोषण, मुंबईत देणार धडक, मनोज जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली. परभणीहून मुंबईकडे निघालेला आंबेडकरी अनुयायांचा लॉंग मार्च स्थगित, सरकारकडून 1 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन, बोर्डीकर आणि धसांची यशस्वी शिष्टाई. अपात्र बहिणींमुळे 450 कोटींचा फटका, निकषांचं उल्लंघन करणाऱ्या 5 लाख लाभार्थी बाद. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ बंद करण्याचं सरकारपुढे आव्हान, माहिती गोळा करण्याची ग्रामसेवकांवर नवी जबाबदारी. नांदेडमध्ये आश्रमशाळेतील 59 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, महात्मा फुले निवासी आश्रमशाळेतली घटना. महाराष्ट्रात फेरीवाला परवाना हवा असल्यास डोमेसाईल बंधनकारक करणार, मुंबई हायकोर्टाचा इशारा. 12वी परीक्षेच्या हॉल तिकिटावर विषयांचा घोळ, कोल्हापूरच्या विमला गोयंका कॉलेजचा अजब कारभार, विषयांचा घोळ झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेमध्ये भर. माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, पंढरपुरात जवळपास 4 लाखाहून अधिक भाविक दाखल.